नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज आपण बोटनेकच्या गळ्यावरती खूप सुंदर आणि नवीन अशी डिझाईन तयार करणार आहोत. तर इथे मी बॅक पार्ट कट केलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 15 इंच. शोल्डर आलेले आहेत 5.5 इंच. आर्म होल म्हणजेच मुंढा आलेला आहे 6 इंच. आणि येथे छाती आलेली आहे 9.5 इंच. आणि कंबर देखील बॅकडाट मिळून आलेली आहे 9.5 इंच. त्यानंतर आता इथे आपल्याला आपल्या गळ्याची मार्किंग करायची आहे. तर इथे मला माझे जे रेडी शोल्डर हवेत ते 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क करते आहे. त्यानंतर त्याच पॉईंटवरती टेपला ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी गळ्याची उंची आहे ती मी इथे 12 इंच घेते आहे. तर 12 इंचावरती एक मार्क करून जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. येथे मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याची उंची आणि रुंदी घ्या. त्यानंतर आता इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे वरच्या बाजूने खालच्या साईडला 3 इंच घेऊन अशा पद्धतीने एक आडवी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता याच आडव्या लाईनवरती ही जी आपली फोल्डिंगची साईड म्हणजेच घडीची बाजू दिसते ना, तेथून पुढच्या बाजूला 1 इंचावरती एक मार्क करून घेऊन मग त्याच मार्कपासून खालच्या बाजूला 2 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे येथे एक लहानसा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो आपला वरचा बॉक्स होता ना 3 इंचाचा, त्याच बॉक्समध्ये व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आपण नॉर्मली जसा गळ्याचा गोलवा आकार ड्रॉ करून घेतो ना, सेम त्याच पद्धतीने येथे देखील गळ्याचा गोल आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता हा जो आपला खालचा बॉक्स दिसतोय ना, त्या बॉक्समध्ये व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे वरच्या बाजूला थोडासा गोल आकार घेऊन मग खालची जी साईड दिसते ना, तेथे गळ्याचा पान आकार जो असतो ना तो ड्रॉ करून घ्यायचा आहे. येथे तुम्हाला गळ्याचा आकार ठळकपणे दिसून यावा याकरिता मी त्याला थोडंसं डार्क करून घेते आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला कॅनव्हास पेपर घेऊन त्याला अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे व्यवस्थितरित्या फोल्ड करून घ्यायचं आहे. आता येथे ही जी आहे ती कॅनव्हास पेपरची फोल्डिंगची साईड म्हणजेच घडीची बाजू आहे, तिला ही जी आपली बॅकपार्टची फोल्डिंगची साईड म्हणजेच दोघांनाही येथे घडीच्या बाजूवरती घडीची बाजू अगदी व्यवस्थितरित्या ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हाताने असं थोडंसं थापून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली ही डिझाईन या कॅनव्हास पेपरवरती देखील उमटून येईल. तर येथे बघा ती तुम्हाला ठळकपणे दिसून यावी याकरिता मी त्याला थोडंसं डार्क करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे जो हा ग्रीन कलरमध्ये गळ्याचा आकार दिसतोय तो आपला मूळ गळा म्हणजेच मेन गळ्याचा आकार असणार आहे. त्याच्याच बाजूला हा जो मी दुसरा कलर यूज करते आहे तो अर्धा इंच मार्जिन घेऊन सेम अगोदर जसा आपण गळ्याचा आकार ड्रॉ करून घेतलेला आहे तसाच व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अर्धा इंच मार्जिन घेऊन हा दुसरा देखील गळ्याचा आकार तुम्हाला व्यवस्थितरित्या ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथे गळ्याच्या मध्यभागावरती मी त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घेते आहे, जेणेकरून जेव्हा आपण गळ्याची कटिंग करू तेव्हा आपला गळ्याचा आकार इकडे तिकडे हलणार नाही. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आपण जो हा अर्धा इंच मार्जिन घेऊन सेम दुसरा गळ्याचा आकार ड्रॉ करून घेतला होता ना, तर इथे मी तो रेड कलरने ड्रॉ करून घेतला होता, जेणेकरून तुम्हाला लवकर लक्षात यावं. तर त्याच आकाराला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे अस्तरचा बॅक पार्ट घेऊन आपण हा जो कॅनव्हास पेपरवरती गळा तयार केला होता ना, त्याची ही शाईनवाली साईड म्हणजेच चमकणारी बाजू आहे, तर तिला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे खालच्या बाजूला ठेवून घेऊन हा जो आपला अस्तरचा सेंटर म्हणजेच मध्य लाईन दिसते ना ती, आणि ही जी कॅनव्हास पेपरची आपली गळ्याची सेंटर लाईन, खालची देखील दोघांची ही मध्य लाईन एकमेकांना मॅच करत अगदी व्यवस्थितरित्या एकमेकांवरती ठेवून घेऊन इथे त्याला प्रेस करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच या कॅनव्हास पेपरला इथे प्रेस करून घेतलेला आहे.
त्यानंतर आता इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, ही जी आपली गळ्याची सेंटर लाईन म्हणजेच मध्य लाईन होती ना, तिला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आपण हा जो गळ्याचा आकार ड्रॉ करून घेतला होता ना, त्याच आकाराला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। इथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे बघा आपलं गळ्याच्या आकाराचं टोक आलेलं आहे, तर ते आल्यानंतर नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त आपला हा जो बॅक पार्ट दिसतोय ना, त्याला फिरवून पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार आपण ड्रॉ केला आहे ना, त्या आकाराला स्टिच करून घ्यायचं आहे। सेम याच पद्धतीने तुम्हाला जेथे जेथे टोक आलेलं आहे आपल्या गळ्याच्या आकारावरती, तेथे सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त बॅक पार्टला फिरवत संपूर्ण गळ्याला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग येथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला आपण हे जे जास्तीचं कापड सोडलं होतं ना, त्याचवरती छोटे छोटे कट्स व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती देऊन घ्यायचे आहेत। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपलं अस्तर दिसतंय ना, त्याला आतील बाजूस म्हणजेच रॉंग साईडला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पलटी करून घ्यायचं आहे। अस्तरला रॉंग साईड म्हणजेच आतील बाजूस पलटी केल्यानंतर येथे तुम्हाला संपूर्ण गळ्याभोवती दाबटीप म्हणजेच जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकाराला पुन्हा एकदा इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। येथे बघा तुम्हाला जास्तीचं काहीच करायचं नाही आहे, जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय फक्त त्याच आकाराला स्टिच करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा। काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते आहे ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत, आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत असते। तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। त्यानंतर हा जो आहे तो फॅब्रिक ग्लू आहे आणि त्याला अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अस्तरच्या चारही बाजूला लावून घेऊन मग जे हे आपलं अस्तर आहे त्याला मेन फॅब्रिकवरती चिकटवून घ्यायचं आहे। येथे तुम्ही ही पद्धत न वापरता अस्तर आणि मेन फॅब्रिक डिरेक्टली एकमेकांना चारही बाजूने स्टिच देखील करू शकता। त्यानंतर हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। जर येथे तुम्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच केलं असेल तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं त्याला देखील येथे तुम्हाला कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता येथे आपल्याला हे दोन्ही बॅकडार्ट स्टिच करून घ्यायचे आहेत। येथे मी तुम्हाला हा एकच बॅकडार्ट स्टिच करून दाखवते आहे। सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसरा बॅकडार्ट असेल त्याला देखील स्टिच करून रेडी करायचं आहे। आता त्यानंतर येथे आपल्याला काय करायचं आहे, कमरेच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ शेवटपर्यंत या कमरपट्टीला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला जास्तीचं काहीच करायचं नाही आहे। नॉर्मली आपण ज्या पद्धतीने कमरेच्या बाजूला कमरपट्टीला स्टिच करून घेतो ना, सेम त्याच पद्धतीने येथे देखील तुम्हाला कमरपट्टीला शेवटपर्यंत कमरेच्या बाजूला सरळ स्टिच करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। येथे मी डिझाईन तयार करण्यासाठी 12 इंच लांबीची एक पट्टी कट करून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली घ्या, थोडीशी जास्तीचीच घ्या, आणि जी ह्याची रुंदी आहे ती येथे तुम्हाला 1.5 ते 2 इंच घ्यायची आहे। त्यानंतर या पट्टीला अगदी मधोमध दुमडून घेऊन त्याच्या कड्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सरळ शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे। आणि या पट्टीला स्टिच करून घेतल्यानंतर तिला सरळ बाजूस पलटी देखील करून घ्यायचं आहे। तर इथे तिला मी पलटी करून घेतलेला आहे सरळ बाजूस।
त्यानंतर आता इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला 2-2 इंचाच्या अशा 6 पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। इथे बघा मी 6 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, ह्यातलीच एक स्ट्रीप घ्यायची आहे आणि तिला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी मधोमध फोल्ड करून म्हणजेच दुमडून घ्यायचा आहे। त्यानंतर हा जो डिझाईनचा भाग दिसतोय ना व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे, त्याच भागाच्या खालच्या बाजूला या स्ट्रीपला अगदी व्यवस्थितरित्या ठेवून घेऊन मग त्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर जी दुसरी स्ट्रीप आहे तिला घेऊन तिला देखील अगदी मधोमध फोल्ड करून मग त्याच्या अगदी खालच्या बाजूला थोडासा गॅप ठेवून तेथे स्टिच करून घ्यायचं आहे। मग ही दुसरी स्ट्रीप देखील स्टिच केल्यानंतर जी आपली शेवटची तिसरी स्ट्रीप असेल ना, तिला देखील घेऊन खालच्या बाजूला म्हणजेच हे जे शेवटचं टोक दिसतंय ना तेथे या स्ट्रीपला देखील स्टिच करून घ्यायचं आहे। सेम तुम्हाला याच पद्धतीने याची जी समोरची बाजू आहे ना तेथे देखील 3 स्ट्रीप ज्या होत्या उरलेल्या आपल्या त्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। इथे बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच जे आपली दुसरी साईड होती त्या साईडवरती देखील या 3ही स्ट्रीप समोरासमोर येतील अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे मी जी गोल्डन कलरची रेडीमेड नॉट असते ना तिला घेऊन सगळ्यात अगोदर पिनमध्ये पास करून घेतलेलं आहे। त्यानंतर हे जे आपलं पहिलं लूप होतं ना खालच्या बाजूला त्यामध्ये त्याला पास करून घेऊन जी त्याची विरुद्ध बाजू आहे ना त्याच्या दुसऱ्या लूपमध्ये त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला पास करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा हे वरच्या बाजूला जे आपलं हे पहिलं लूप दिसतंय ना म्हणजेच जी आपली ही स्ट्रीप आलेली आहे ना त्यामध्ये तिला पास करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे या नॉटला क्रिस क्रॉसमध्ये पास करून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही फॅब्रिकची देखील नॉट तयार करू शकता। त्यानंतर आता इथे मी गोल्डन कलरची सिंपल अशी लेस घेतलेली आहे आणि तिला आता जसा आपल्या गळ्याचा आकार आपण इथे ड्रॉ करून घेतला होता ना अगदी त्याच गळ्याच्या आकारावरती ठेवून घेऊन संपूर्ण गळ्याभोवती या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे। फक्त या लेसला स्टिच करत असताना एकच गोष्टीची काळजी घ्यायची आहे, जेथे जेथे आपले कॉर्नर येतील बघा आता इथे कॉर्नर आलाय तर तेथे लेसला अगदी व्यवस्थितरित्या फोल्ड करून म्हणजेच दुमडून घेऊन मग पुन्हा आपला जसा गळ्याचा आकार दिसतोय त्या आकारात या संपूर्ण लेसला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती स्टिच करून घ्यायचे आहे। येथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाहीये, जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारावरती फक्त तुम्हाला या लेसला ठेवायचं आहे आणि जेथे कॉर्नर येतील तेथे नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त आपल्या बॅक पार्टला फिरवत पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारावरती या लेसला संपूर्ण गळ्याभोवती स्टिच करून घ्यायचं आहे। आपण आणखीन चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। त्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण लेसवरती डबल स्टिच म्हणजेच पुन्हा त्याच लेसवरती स्टिच करून घ्यायचं आहे, जेणेकरून ही आपली लेस एकदम फिक्स बसेल आणि लवकर निघणार नाही। त्यानंतर आता इथे आपला ब्लाऊज आणखीन छान दिसावा याकरिता मी कमरेच्या बाजूला देखील सेम तीच गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि तिला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी सरळ कमरेच्या बाजूवरती या लेसला ठेवून घेऊन शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे आणि येथे देखील या लेसवर डबल स्टिच म्हणजेच पुन्हा एकदा स्टिच करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली ही लेस एकदम फिक्स बसेल आणि लवकर निघणार नाही। आणि येथे आपली डिझाईन कंप्लीट झालेली आहे आणि बघा किती युनिक बॅकनेक डिझाईन तयार झालेली आहे आणि येथे आपण लेस लावल्यामुळे ती आणखीन खूप सुंदर आणि त्याचा हेवी लुक वाटतोय। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।